कॉलेजच्या आसपास कुठे चीप आणि फॅन्सी मिळतं खायला. ॲक्च्युली आमच्या दोघांसाठी खूपच हा स्पेशल एपिसोड आहे, कारण आमचा आज फॅन मोमेंट आहे. आज आम्ही दी ओरा प्लस 2000 माणूस बसलेला आहे. 10,000 म्हणून बसलेला आहे राहुल देशपांडे. ओके, म्हणजे सर तुम्ही आज माझ्या बाजूला बसलात, तुम्हाला नाही माहिती आम्ही केवढे मोठे फॅन होत तुमचे. आणि मी जसं म्हणतो ना की हे बूमर मिळलेले जेनझी, काही माणसं असतात ना, त्यांना जनरेशनचा फरक नाही पडत. ते ते काय म्हणतात ना, ते चिरंजीव असतात, ते सगळ्या जनरेशनमध्ये ते मॅच होणारा माणूस आहे. आणि जर सिम्पल वर्ड मी सांगायचं तर हे यांच्या फील्डमध्ये सचिन तेंडुलकर आहेत. हां, ओके. म्हणजे हे कितीही असलं तर ते आपल्याला ते म्हणजे किती हा माणूस कूल वाटला आणि अप्रोचेबल वाटला आणि एवढा हंबल वाटला तरी हा लेजंड माणूस आहे. आणि काही म्हणजे सगळ्यांना माहितीच असणार कोण, पण ज्या जनरेशनला माहिती नाही त्याला सांगायचंय की प्लीज, म्हणजे आजच्या एपिसोडमधनं ना मी खाणार तर आहे, पण मला वैचारिक पण खायचंय काहीतरी. हां, म्हणजे लिटरली जेव्हा माणूस आपल्या टॅलेंटच्या त्या लेवलला पोचतो, ज्या लेवलला त्याच्यावरती कोण नाहीये, आणि तेव्हा माणूस कसा असा बनू शकतो, एवढा हंबल आणि एवढा, म्हणजे खरंच सर मला हे विचारायचं आहे की आता आम्ही काहीतरी कुठेतरी करतो आणि जरासं फेम मिळतं आणि कुठेतरी चांगलं काम करतो, असं वाटतं की आपण काय आयुष्यात उखाडली. आणि तुम्ही तर म्हणजे उखाडली आहेत आयुष्यात, आणि तरी पण मग एवढं कसं काय स्वतःला ठेवता येतं हंबल? मला कळतच नाही काय बोलायचं आता. एक तर आपण कुठे राहतोय, आपण पुण्यामध्ये आहोत, जिकडे कधीच तुमच्या डोक्यात जाऊ शकत नाही असेच मित्र असतात आजूबाजूला. त्यामुळे माझ्या कोणत्याच मित्रांना गाणं कळायचं नाही. त्याच्यामुळे काय तू गातो असंच होतं सगळं. त्याच्यामुळे मला कधी डोक्यात गेलं नाही. आणि मला खरंच नाही असं वाटत मी असं खूप काही केलंय. मला असं कायम वाटतं की अजून खूप काही करायचं आहे मला. सो त्याच्यामुळे, आणि जे केलंय ते मी सोडून मी आय फॉरगेट व्हॉट आय डू. सो दॅट्स वाय आय स्टे फ्रेश एव्हरी टाईम व्हेन आय सिंग. आय थिंक इट्स माय लास्ट कॉन्सर्ट. आणि नुसतं म्हणण्या करता नाही, पण मला खरंच असं वाटतं की जेव्हा मी कोणचं गाणं करत असेन, गाण्याचा कार्यक्रम करत असेन, म्हणजे हे माझं शेवटचं गाणं असेल तरी मला चालेल, अशा पद्धतीने मी स्वतःला झोकून देतो. आय एम ऑल इन. म्हणजे कधीही मी आजपर्यंत आयुष्यामध्ये पाट्या टाकणं म्हणतो ना, असं कधीही नाही केलं. सो आय एन्जॉय. बाय द वे सारंग मला ज्युनियर आहे तू. आणि म्हणजे तुम्हाला माहिती नाही म्हणून सांगतो की सारंग साठे आम्ही जेव्हा फिरोदी आणि हे करायचो तेव्हा तो गिटार वाजवायला आला होता. सो तो मी वाजवू का गिटार, इतका गोड, आणि तेव्हा दाढी वगैरे काही नव्हती, अतिशय असं गोड चुन्नू मुन्नू दिसायचं तो. आणि तेव्हापासूनच खूप गोड आहे स्वभावाने. सो मला तो सारंग आठवतोय. आणि माझ्या वडिलांची गाडी होती फिॲट, त्याच्यामध्ये सगळी वाद्य भरलेली असायची, कॉंगो, त्याच्यानंतर एक कीबोर्ड, ड्रम. आणि रोज सकाळी आम्ही कॉलेजमध्ये जायचो आणि आमच्या पित्ती हॉलमध्ये किंवा टाटा हॉलमध्ये आम्ही रिहर्सल करायचो दिवसभर. काहीतरी 4-5च गाणी, पण काय दिवसभर रिहर्सल करायचं माहिती नाही. इथे पण आय वॉज टू बी कम्प्लिटली ऑल पॅशनेट आणि ऑल इन, की आता हे सगळ्यात चांगलं कसं व्हायला पाहिजे. तर तेव्हापासून हे जे स्पिरिट आहे ते आय थिंक बेस्ट द्यायचं काही झालं तरी, काही झालं तरी. अरे प्लीज प्लीज प्लीज, म्हणजे मी सॉरी, मला तर काय आलंय ना की जेव्हा मला असं ऑपॉर्च्युनिटी मिळतं ना की कोणतरी मोठा माणूस बसलाय, तर मला असतं की खाणार तर मी आयुष्यभरच आहे, जरा गप्पा मारून घेऊया. सो आपण ते मूवीबद्दल बोलूच, पण आपण आलोत ऍक्च्युली या कॅफेमध्ये. जरी हा कॅफे वाटत नसेल, मी एकटाच ऍक्च्युली पितोय, तुम्ही काहीच करत नाही. हो, आम्ही ऐकतोय. सो आता आम्ही आलो आहोत, आपण कुठे आलो, आणि बाय द वे ही आहे श्रेया. आणि तुम्हाला वाटेल की नेपोटिझमचं तसं नाही आहे. आजचा जो एपिसोड पण आहे ज्यामध्ये आम्हाला बघायचं आहे की हा मला जेन्युइनली प्रश्न पडतो की काय आहे जेनझी. आता आम्ही रिलेट होतोय का जेनझी हे बघायला इथे आलो या कॅफेला. आणि या कॅफेचं नाव सांग आणि आपण कुठे आलो. हे बुकबार आहे, मिनी बुकबार आहे. आणि बुकबारचे खूप सारे ब्रांचेस आता पुण्यात उघडलेत, नवीनच आहे. सो इथे बुक्स बेसिकली सेलसाठी आहेत, आणि इथे आपण येऊन काम करू शकतो, गप्पा मारू शकतो, अभ्यास करू शकतो. मला इथले म्हणजे वाईब खूप जास्त आवडते, कारण खूप शांतता असते इथे. सो माचा कोकोनट स्ट्रॉबेरी लाटे हे मी ट्राय करणार आहे. म्हणजे ग्लास एवढाच पण नाव जास्त मोठे आहे. माचा असं जनरली खूप जास्ती जेनझी
मध्ये फेमस झालेली गोष्ट आहे. मी नाही पित, पण मी आता तुमच्यासोबत ट्राय करणार आहे. ओ वा वा, तुम्ही माझ्या ट्राय केला याच्या आधी? माईक आहेच, माझ्या ट्राय केलाय. आहे मी एकदा ट्राय केलाय, पण आता तू ट्राय करून खरंच हा सांग कसं फ्लेवर्ड वाटतं. मॅच आहे. तुम्ही कुठल्या फ्लेवरचा मॅचा ट्राय केला? मी स्टारबक्स मध्ये कॅफे काहीतरी एक माचा नवीन त्यांनी ड्रिंक केलं होतं, ओके. ते मी प्यायलं आणि मग त्यांनी मला ते परत मला जे हवंय ते दिलं. नकळलं माझ्या चेहऱ्यावर ना. कसं वाटतं म्हटलं छान आहे, पण मला 2-3 हे मला जमलं नाही ते. खूप लोक म्हणतात की हे गवत खाल्ल्यासारखं वाटतं. मी आता पहिल्यांदा ट्राय So करायचं. लेट्स ट्राय करूया आपण. सो मी पण आपलं सगळं एक एक घेऊया. आणि ही आपली नॉर्मल आईस अमेरिका, सॉरी हॉट अमेरिका. हॉट अमेरिका, याच्यात काही व्हिपक्रीम नाही आहे, ना शुगर आहे, ना काही आहे, नॉर्मल कॉफी आहे याच्यात. तेव्हा ट्राय कशी वाटली तुम्हाला कॉफी? पण आधी पहिलं मला आवडली. गुड. हो, इट्स रिअली गुड. म्हणजे तुम्ही कॉफी लवर आहात हे मला माहिती आहे. हो, सो ॲज अ कॉफी लवर तुम्हाला कशी वाटली इट्स कॉफी? नाईस, चांगली आहे. म्हणजे जर तुम्हाला कुठला थम्सअप द्यायचं आहे तर कुठला आहे? नॉर्मल थम्सअप आहे, डबल थम्सअप आहे की बाप गोल्डन थम्सअप आहे? नॉर्मल थम्सअप आहे. नॉर्मल थम्सअप आहे. मी पहिल्यांदा माझ्या ट्राय करते. बाय द वे येस येस येस. जेनझी असूनही पहिल्यांदा ट्राय करते. सो Very nice. This is the same reaction that I had when I had. लोक येणार आहेत कॉमेंट्स मध्ये आणि म्हणणार आहेत, "ही नाहीये जेनझी." मी चहा पिते माझ्या हातचा. असं ते. मला तू वरून असं पी, हे इथे माझं आहे. हा थांब. तू स्ट्रॉबेरी पहिली. हा ओके. वर बट आय थिंक इट इज जस्ट मी ॲज म्हणजे मी माझ्या So there पर्सन is नाही. one काय म्हणतात त्याला, एक कॉमन गोष्ट सापडली की बूमरला आणि जेनझीला माचा इतका आवडलेलं नाहीये. मिलेनियल्स आहेत आता का? बघूया आता Try मिलेनियलला करूया. आवडतं का. ओके. पहिले मी मिक्स करतो व्यवस्थित. ते काय मिक्स होतच नाहीये. माझ्या बोलतो आय डोंट वॉन्ट टू मिक्स. आय हॅव माय ओन आयडेंटिटी. Yes. म्हणून हा अल्फा वाटतं. आयडेंटिटी बरोबर पकडून ठेवलेली त्याने. चला ट्राय करूया माझ्या. या ओके ठीक आहे सगळ्यांची. माय गॉड, आवडलं Yeah. तुला? का पितायत लोक? आय डोंट नो. आय थिंक अक्वायर्ड टेस्ट आहे. मला नाही माहिती. मासा जो ओकला ना तर ते काय तू स्ट्रॉबेरी सोबत पिऊन बघ. नको मला ते. नकोय मला भाई. जे माझ्या पितात त्यांना माझ्याकडनं सल्यूट आहे. गाईज आय एम सॉरी कांट बी माचा गर्ली. मी कॉफी हो. चहावर स्टिक करते. जीभ घासली पाहिजे थोड्या वेळानंतर असं वाटतंय मला ते. Thanks. माझी वाचा गेली आता. नाही एकदा करायला. नाही Please, आमच्यासाठी. पॉसिबल. आय आमच्यासाठी. हॅव ऑलरेडी ट्राईड अँड टेस्टेड दिस. ह्याच्यात स्ट्रॉबेरी इफ यू वॉन्ट टू. अजिबात नाही. ओके. मला ही तशीच घाण लागते का सांगा. त्याच्याही पेक्षा घाण दिसते ती. आपण त्याच्यात एवढा हिरवा, माहिती मला हिरवाच असतं ते, पण आय नो इट्स हे नॉट माय टेस्ट असं म्हणेल. माझी हा taste सेम नाही. आमच्या तिघांची ही. माझ्याकडनं डाऊन थम्सअप देत नाही कुठल्या मी गोष्टी. जस्ट बिकॉज मी कॅन्सल नाही होणार मी नॉर्मल थम्सअप पिते. चला ट्राय करतो आता मी. मी हे नाही केलं तर चालेल. नको पिऊ. नॉर्मल आहे. नाही आहे. नॉर्मल आहे. काय आहे? बघ तू बघ. कॉफी. कॉफी Normal coffee. नॉर्मल Yeah. कॉफी. त्याला एवढं मोठं नाव त्याची गरजच नाही. हा बट दिस इज नाईस. आय लाईक इट. एवढे ह्याला पैसे कोल्ड कॉफी देऊन. म्हणा. हा, म्हणजे cold coffee. कोल्ड कॉफी म्हणलं तर चांगलं असतं. कोल्ड कॉफी फक्त नाव बदललं म्हणून एवढे पैसे घ्यायचे. हा यार. आणि जर्मन काहीतरी त्याला गाडी थोडी आहे की जर्मन म्हटल्यावरती आम्ही घेणारच. काय ग मला वाटतं इथे येऊन तुम्ही एकच कॉफी मागवा, ही 170 रुपयाची आणि 3 तास काढा. मी एक रेकमेंडेशन देऊ शकते. इथे येऊन आईस्ड कॅरमल लॅटे प्या. अरे मग तू आम्हाला मागवली नाहीस. मग आपण ट्राय करू शकतो अजून एक करायची असेल तर. कुठली? आईस्ड कॅरमल लॅटे नॉर्मल. चल आपण एक आईस कॅरमल लाटे सांगूया. तुझ्या आता बघू हिला तर ते स्वतःची इज्जत ठेवायची आहे, तर ती घेऊन आली आहे म्हटल्यावरती एक आपण मागूया. चल चालेल. आईस कॅरमल लाटे. हाय. सो आमच्यात एक चौथा घोडा आलेला आहे. सो चौथा पायाचा घोडा आलेला आहे. हे कुठलं आता आपलं? आईस्ड कॅरमल लॅटे. आईस कॅरमल लाटे.
दिस इज गुड, ग्रेट, दिस इज गुड. व्हेरी गुड. म्हणजे ह्याला छान कडवटपणा पण आहे, त्याच्यात तो मिल्क पण छान लागतंय व्यवस्थित आणि क्रीमीनेस पण जास्त नाही आहे पण चांगला आहे आणि आईसवाला फील पण आहे. सो जे नावात सांगितलं आहे त्याच्यात मिळतं आहे. याला माझ्याकडे नक्कीच मिळतोय डबल थम्सअप, कारण जराशी प्राईस याची जास्त आहे. म्हणजे मी तुम्हाला पण जेन्झीला या प्लेससाठी डबल थम्सअप देतो की गुड प्लेस, तुम्ही चांगल्या ठिकाणी चिल करताय. नाईस. तर आता आम्ही इकडनं हे संपवतो बडापण आणि आम्हाला आता जायचं आहे सेकंड स्पॉटला, जो काय आहे ते तुम्हाला कळणार थोड्या वेळात. सो तुमच्या कधी आयुष्यामध्ये घोडे लागणारा मोमेंट होता का? घोडे लागणारा मोमेंट होता माझ्या 10वीचा आणि 12वीचा रिझल्ट. मला 10वीत मिळाले होते 61%, त्यामुळे मी खुश होतो की मला फर्स्ट क्लास आहे. आणि 12वीत मिळाले होते मला 53%. पण फर्स्ट क्लास तर 75च्या वर असतो ना. हे कुठला फर्स्ट क्लास 75च्या वर गेला? तुझे घोडे लावले कोणीतरी वाटतं. तुझ्या आयुष्यामध्ये घोडे लागणारा मोमेंट कोणता होता? तो जे म्हणलं तेच 10वी 12वी रिझल्ट तेवढंच आहे माझ्या आयुष्यात. पण तुला किती मिळालेले? मला नाही चांगले मिळालेले, मला 90% मिळालेले 10वी. अरे ह्याना 90% ना, ह्याना ते 5 सब्जेक्ट चूज करा, 4 सब्जेक्ट चूज करा. मला 90% मिळून पण मला माझा कॉलेज नाही मिळालं, म्हणून मी म्हणते की मला घोडे लागलेले. अरे आवडला ना, नाद करते काय. नाईस नाईस. तुम्ही कुठल्या पण जनरेशन मधले असाल, पाणीपुरी हे मला वाटतं सगळ्या जनरेशनला आवडतं. येस, आणि त्यासाठी तू कुठे घेऊन आलीस मला आता? हे आहे संगीता. संगीता आणि माणसाचा फोटो काय पण इकडे? वाय नॉट देअर इज संगीता? KNP म्हणजे कमला नेहरू पार्क बाजूलाच आहे कमला नेहरू पार्क, लिटरली. बागेत असं फिरून बिरून आल्यावर इथे सगळे असे खाऊ खाऊ गल्ली आहे. हा, सो इथे सगळे असे अफोर्डेबल असे सगळे माझ्या बजेटमध्ये पुरणारी हा, गोष्टी आहेत. म्हणजे मला एक कळलं की कॉलेजच्या मुलांना 2 प्रेफरन्स असतात त्यांचे. एक म्हणजे चीप असलं पाहिजे आणि दुसरं फॅन्सी असलं हा, पाहिजे. डायरेक्ट असं मध्ये आमचं मिडल नाहीच ग्राउंड. आहे. येस. तर आपलं संगीता किती वर्ष जुनं आहे? हे 45 ते 50 वर्ष जुनं आहे. एवढं जुनं आहे? आणि मग संगीता कोण होतं पहिलं? नाव कोणाचं आहे? हे वडिलांचे मामा होते हा. चालवत, त्यांच्या मुलीचं नाव आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही ती लेगेसी फॉलो केली आहे? अरे क्या बात आहे. आणि कॉलेज लोकांमध्ये तुम्ही खूप फेमस आहात मी ऐकलंय. हो, आता इथे सगळ्या कॉलेजचा क्राऊड आणि सगळं हॉस्टेलचा क्राऊड आहे ना, त्यामुळे ते सकाळ संध्याकाळ तर तेच येतात. आणि हे दसका दम जी आहे तुमची गोष्ट, ती कशी काय बनली आहे? हे आता एक पाणीपुरी खाल्ल्यावर लोक 1 पुरी द्या, 2 पुरे द्या, असं जो आला जो नाही खाईल तो पण तो मागतो. त्यामुळे त्याच्यासाठी सेपरेट असं एक दसकादम एक मेनू आम्हीच काढलाय. तो बी एक सलमानचा शो होता दसकादम, त्याच्यावर काढलाय. अरे वा. 10 रुपयात मसाला पुरी. 10 रुपयात म्हणजे लोक फ्री मध्ये मसालापुरी खातात, त्याच्यापेक्षा 10 रुपयात तुम्हाला देतो बाई आणून व्यवस्थित. हा याचं डोकं आहे, यांना पटलेलं आहे ती गोष्ट. आणि असं असलं पाहिजे, या पोरांकडून असे पैसे घेतले पाहिजेत. तर दसका दम एकदमच दमदार दिसतंय मला हे. हो, म्हणजे 10 रुपयामध्ये एवढं भरलेलं. हो चिअर्स. भाई, यांनी मसालापुरी दिली आहे. हो, कधी कधी ना जास्त भूक नसते, मसालापुरीची भूक असते. हा, ती भूक जी असते ना, मसालापुरीची भूक, ते कमी, ते संपवणारी गोष्ट आहे. बरं आहे. आणि 10 रुपयात म्हणजे जर तुम्ही हे देणार असाल, हे बघ ना, हे बघ ना, त्याचा मसाला बना व्यवस्थित, मसाला आतमध्ये व्यवस्थित, त्याचं वरण, तुमचं वरण काय म्हणतात? रगडा. रगडा. वरण, पुण्यात वरण घालतात म्हणतात. रगडा रगडा. सो रगडा त्यांनी घातलेला आहे छान. जरा पुरी नरम आहे. लगेच खायची असते मसाला पुरी. असं काय नाही आहे, काय काय पुऱ्या तर चांगल्या असतील, चांगल्या क्वालिटीच्या. असं आम्ही खाल्ली होती तुळजापूरला, ती पुरीच म्हणजे हो ती का? इच्छा पुरी करणारी पुरी आहे. क्रेझी. हा, तर त्यामुळे त्या पुरींचा जो कडकपणा आहे तो पुण्यात कुठेतरी नरम पडलाय. 10 रुपयाचे चिप्स घेण्यापेक्षा विकत, ज्याच्यामध्ये अर्धी हवा असते आणि थोडेसे चिप्स असतात, हो, तशा ह्याची जरा हवा करा, बरं. हाईप करा. हो, जसा व्हिडिओला तुम्हाला हाईप करायचंय, कमेंटला स्वाईप केलं तेव्हा हाईप दिसणार. ओके. सो ते हाईप प्लीज करा या व्हिडिओला पण. तसं आता सगळ्यांनी आम्ही hype करा. या 10 रुपयाच्या दसका दसका दमला प्रमोट करतो आणि हाईप करतो. पुण्याची शान SP-DP, ज्याचं काय कौतुक असतं या लोकांना. पण खरंच हे एवढं कौतुकाचं वर्थिट आहे का? आपण आज बघणार आहोत. एकदम मस्त गरमागरम आहे, म्हणजे ही जाडजूड प्लेट असली तरी खालून गरम लागतं त्याचं, त्यामुळे फुंकर मारून खा. थोडी तिकड आहे पण छान तिकड आहे. मला वाटतं तुम्ही SP-DP तिकडच खावी.
कमेंट करून सांगा की एसपीडीपी तिखट कोण कोण खातं. भाई तिखटपणा त्याचा हा आता तिखट लावायला लागला ते तुझे डोळे. आता तिखट व्हायला लागलं. त्या दह्याला ते तिखट एवढं मस्त बॅलन्स करतंय ना, त्यामुळे एसपीडीपी तिखटच खावी. तर माझ्याकडनं या आणि मग असं दिसलं दोन्ही मिळून देतो थम्सअप, डबल थम्सअप. गुड. संगीताला माझ्याकडनं भाटूबावचं स्टिकर लागलेला आहे. इथे आल्यावरती 10 का दम तर तुम्हाला ट्राय करायला लागेल, कारण मला अमय कदम बोलतोय. आणि यांची एसपीडीपी ऑलवेज पुण्याची एसपीडीपी कुठेही का चांगलीच लागते, पण यांची पण चांगली आहे. नक्की ट्राय करा. चला बाय बाय. तर आता आम्ही आलेलो आहोत ब्रुविंग पार्टनर्सला. चला बघूया आपल्याला हे काय पास्ता आहेत. बुक बार आणि ब्रुईंग पार्टनर्स दोन्ही माझे कितीही फेवरेट असले तरी काय मी रोज नाही जाऊ शकत. का ग एवढं छान जेवण आहे? कारण प्राइस रेंज जरा डझंट फिट माय पॉकेट, कारण मी अजूनही कॉलेजमध्ये जाते, सो सेव्ह करायला लागतात. अमेजींनी मला सांगितलं की त्यांना ब्रेड फार आवडतात. सो आमच्या बेकरीतला अजून एक सार्डोचा स्लाइस आहे, मी त्यांच्यासाठी पाठवलं. प्लेन जे सार्डो स्लाइस आहे जी बटरनी पॅन्सी ऍड केलेला आहे. नाईस. सो मला वाटतं पहिलं तर मी ब्रेडच खातो, खा कारण मला सार्डो ब्रेड हा खूप आवडतो. आणि हे सगळं माझ्या आयुष्यात हे सार्डो ब्रेडो प्रकार कधी आले सांगतो, जेव्हा माझ्या लाईफमध्ये अल्पा आली, मुलगी आली ना की हे फॅन्सीनेस आयुष्य यायला चालू होतो. चला खाऊया आपण. नाईस. गुड सार्डो. जसं आपल्याकडे आपण भाकरी खातो, चपाती खातो, तसं ॲक्च्युली युरोपियन लोकांमध्ये ब्रेडचं खूप फॅसिनेशन आहे. आणि ते वेगळ्या स्टाईलचे ब्रेड खातात. आपल्याला फक्त एकच ब्रेड माहिती आहे जो आपल्या घरात पांढरा लादीचा येतो, पण त्याच्यावर भरपूर ब्रेडमध्ये प्रकार आहेत. आणि त्यातला एक सार्डो म्हणून प्रकार आहे, खूप छान बनलाय. हॉट चॉकलेट काहीतरी सिग्नेचर स्टाईल काहीतरी. चला आपण ट्राय करूया. जे चॉकलेट पडलं पण ना वरतून, सुंदर वाटतं सगळं. आणि यांचं चॉकलेट पण कुठेतरी ह्यांनी फॅन्सी नाव सांगितलंय कंपनीचं काहीतरी. आम्ही कॅलेब्यू ब्रँडचे चॉकलेट्स वापरतो. आणि जे हॉट चॉकलेट मी तुम्हाला दिलंय सो त्यात जस्ट मिल्क आणि चॉकलेट्स आहे. आम्ही काही ऍडिशनल शुगर आणि काही पावडर्स ऍड केलेले नाहीये. आमचं ऑथेंटिक हॉट चॉकलेट जो गोडवा आहे तो ह्यांचा आहे. येस. या जनरेशनमध्ये मला फॅन्सी गोष्टी खायला मिळतात. तर तुम्ही भाटुबावरती मिसळ बघता, वडापाव बघता, ढवाराव बघता. वाव, खतरनाक, अमेझिंग, खतरनाक. असं हॉट चॉकलेट बिग चॉकलेट असं मला चॉकलेटातलं आवडतच नाही, पण अमेझिंग चॉकलेट. 69% डार्क चॉकलेट याच्यामध्ये. आणि ते डार्क चॉकलेट तुम्हाला लागतंय. डार्क चॉकलेट त्यात शुगर नाही आहे बिलकुल पण. आणि अनॉइंगली बिटर नाही आहे. काय चॉकलेट आहे ना, कॉफी नाहीच आहे. ओ वाव, परफेक्ट आहे. ओ वाव. 1 सिप मध्ये मी या हॉट चॉकलेट ड्रिंकला गोल्डन थम्स अप देतो. अग्रीड. वन ऑफ द बेस्ट हॉट चॉकलेट हे आहे. क्रॉसॉ जो आहे तो त्याच्यात डिप करून खायचा आहे मला. इन हाऊस बटर क्रोसो आहे हा. जो आमच्याच बेकरीत बनवलेला आहे. तुमच्याकडे बेक होतो हा? हो. अरे आमच्याकडे क्रोसो असेल, फोकाशा असेल किंवा सार्डो असतील किंवा आमच्या डेझर्ट्स असतील आम्ही स्वतः बनवतो आणि रोज सगळं फ्रेश फोका बनवतो. काय म्हणाल तुम्ही? फोकाशा ब्रेड. फोकाशे. हो, आमच्याकडे पण फोकाशा. खूप सारे फॉकट मध्ये लोक बसलेत ज्यांना मी फोकाशीच बोलतो. त्यांच्याकडे पण फोकाशे आहे. बसून जातो. अच्छा. हा क्रोसो असा कट केला जातो आणि तो शेअर करता येतो. आणि ओ वाव. काय सुंदर तुटलं पण हो, असं इट इज नॉट फ्लेकी, इट इज परफेक्ट. हो बिलकुल, पण याच्यात चुरा पडत नाही. हा, तो बुडवायचा लगेच खायचा. बाम बाम. हा हॉट चॉकलेट क्रॉसॉन झालाय. आणि बघ ना, फ्लेक्स परफेक्ट आहे. दिसतो तुला हा टेक्स्चर बघ. हा मला This is वाटतं the जेनझीच place to असेल, go. जेनझी. तर त्याने मला वाटतं जरासं 1 महिन्यामध्ये ना थोडेसे खर्च कमी करून हा. स्वतःला ट्रीट द्यायला इकडे या. या. कारण ह्या दोन्ही गोष्टीला माझ्याकडनं परत मिळतोय गोल्डन थम्स. हो. परत गोल्डन, ह्यात कॉम्बोला गोल्डन थम्स आहे. आणि अमेझिंग ब्रेड, अमेझिंग क्रॉसॉ. हो. वाव. हे आहेत ट्रफल ऑइल आणि पार्मेझान फ्राईज आहेत. सो बेसिकली ऑलिव्ह ऑइल जसं आहे तसं ट्रफल ऑइलचा एक प्रकार आहे, तो आपण स्प्रेड करतो. ह्याच्यावर ग्रेटेड पार्मेझान आहे, त्यामुळे त्याची टेस्ट खूप सुंदर आहे. आणि हे कधीपासून येऊन ते थांबले तरी पण अजून पण हे क्रिस्पी आहेत. हो. हे फ्राईजचा शेप बघा, अजिबात जाड नाही आहेत, प्रॉपर बारीक आहेत. आणि जे वरती चीज हे पडलं ना, चीज पार्मेसा, आहा हा, आहा हा हा.
मला म्हणतात पार्मेझान चीज. पार्मेझान, येस. आणि तुला ट्रफल ऑइलचं चव लागते का हो, ती? हो, म्हणजे ती अशी लिटरली थंड पडलेत फ्राईज आहे पण कुरकुरीत आहेत. आणि मी आता माझा आईस टी पण टेस्ट करते. प्लीज गो अहेड. युझी आईस टी. रिफ्रेशिंग आहे, इंटरेस्टिंग आहे आणि त्याची चव. अच्छा, गोष्ट माहिती आहे काय आवडली मला, हे अजिबात सिरपही वाटत नाहीये. एक्झॅक्टली. ही आईस टी सिरप टाकून बनवली आहे असा बिलकुल पण फील नाहीये. दुधात सिरप असेल पण तो फील नाहीये बिलकुल पण. आणि म्हणजे- परफेक्ट गोड आहे. एक्झॅक्टली. असं ते नाही तर आईस टी कधी कधी हो. खूप स्वीट होऊन जातो. दिस इज नॉट स्वीट. नॉट स्वीट. गुड. या आईस टीला पण माझ्याकडनं डबल थम्सअप आहे. खूप छान. माझा ग्लास जर मोठा असता त्याला गोल्डन थम्सअप मिळाला असता, पण ग्लास छोटा आहे म्हणून डबल थम्सअप दिलंय मी. आणि या प्राइसला पण मिळतोय गोल्डन थम्सअप. हो. म्हणजे असे गोष्टी आहेत ना की मी इथे परत अल्पाला घेऊन येणार आणि मी सगळं परत मागवणार. आता आपण काय ट्राय करूया? हे कॅलिफोर्निया सँडविच आहे आणि ते पहिले व्हेज करूया. चल आपण ट्राय करूया. आपला मस्त मेन याची क्वांटिटी पण छान आहे ना. हो. ब्रेड पण ब्रेड, व्हॉट अ अमेझिंग सॉफ्ट ब्रेड. सँडविच मध्ये सर्वात इम्पॉर्टंट हा ब्रेड असतो, हो. मग त्या चटण्या आणि मग आतला आयटम. हो. कॅलिफोर्निया सँडविच विथ फोकाशा ब्रेड. सो बेसिकली यात एक्झॉटिक व्हेजिटेबल्स आहे, स्पिनच पेस्टो आणि स्मोक चट आहे आणि इन हाऊस पिकल आहे. ऐवज तर मजबूत भरलाय, मजबूत व्हेजिटेबल्स आहेत मध्ये, म्हणजे फायबरचं भंडार आहे. चटणी पण काय सुंदर चटणी आहे. तर स्पिनचचा पेस्टो आहे. आमच्या या माणसाकडनं कळलं जो आज देतो शूट करायला. आणि खूपच हेल्दी हो. असा फील आहे याला. या डिशला माझ्याकडनं हे व्हेज आहे म्हणून डबल थम्सअप. व्हेज आहे म्हणून का? बरं, डन. चला हरिसा खाऊया आपण आता. हरिसा खाऊन घरीचा. हे बघ ना, फुल तो ब्रेस्ट पीस आहे चिकनचा. मी स्टार्टिंगला बोललो की तुम्हाला वाटलं असेल नेपोटिझम म्हणून मीला घेतलंय, तसं नाही आहे. ही बाप जागी मला घेऊन आली आहे. म्हणजे लोक म्हणतात 32वा चावला पाहिजे, हा 15वा चावायलाच गायब होतोय. मेल्ट होतं असं मेल्ट होतोय. चिकन असून कुठेही चिकन चिवळी नाहीये, कुठेही घासात वाटत नाही की चिकन आलंय. एवढं ते एकजीव झालंय सगळं. आणि कधी कधी ती असं चिकनची टेस्ट किंवा स्मेल अशी ती राहते ना, अजिबात नाही. असं असं प्रॉपर मेल्ट होत आहे. मी हे प्रेस वगैरे बारीक होतो पण तो मामा मिया भाई त्याला माझ्याकडनं मिळतोय गोड. फोकाशा ब्रेड. फकाशा ब्रेड ब्रो. राईट. फकाशा. पाव वगैरे नाही, फोकाशा ब्रेड. फकाशा बोलताना पण कसं तोंड असं होतं. फकाशा फकाशिया. भूक लागली. इन हाऊस बर्न्ड बास चीज केक आहे विथ तो चॉकलेट सॉस बरोबर सर्व केला जातो. हा. बेसिकली ह्या केक बद्दल मी सांगेन तो 80 to 90% कुक केला जातो. त्याला एक खाण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. सॉस हवं असेल तर ते किंवा पण चॉकलेट सॉस पण कसं आहे? हो ना. सो हा मिल्क चॉकलेट मधला चॉकलेट सॉस म्हणून आहे कसं दिसतोय? कॅलेबी ब्रँडचा. टू गुड. ट्राय करूया आपण. चिअर्स. ऐक ना, आई आम्ही आई शपथ. हे संपणार आहे, 2 घासात संपणार आहे. हे चीज केक खाणं म्हणजे चीज केक बरोबर मेकआउट करणं काय? हे ते प्लेजर आहे. प्लीज जेनजी 1 महिना सेव्हिंग करा आणि इथून उडवा. हो किंवा प्लीज. किंवा तुम्हाला स्वतःला ट्रीट द्यायची आहे तर तुम्हाला इथे द्यायची येऊन. हो. परीक्षेत चांगले मार्क नाही मिळाले इथे या खायला. परीक्षेत चांगले मार्क मिळाले तरी तरी खायला काय इथे खायला. जर बाकीचे गोल्डन थम्सअप देतोय गोष्टींना मी, तर या गोष्टीला माझ्याकडनं मिळतोय डबल गोल्डन थम्सअप. मी का डबल थम्सअप दिलाय? कारण हे खायला मला 1 महिना थांबावं लागेल. जर मी हे आठवड्याला एकदा खाऊ शकतो तर हे डायमंड थम्सअप आहे. सो आता माझं इथे खाऊन झालेलं आहे आणि ही जागा तू मला अमेझिंग दाखवली आहेस. आता जी पुढची जागा आहे ना ती काहीतरी एक्सपेरिमेंटल आहे पुण्यामधलं, जे नवीन यूथला आवडतंय. बघूया मला आवडतं का. चला.
प्रूव्हिंग पार्टनरला आपला गोल्डन तसं लागलेलं आहे का? कारण भाई इथे ना मी जे पण खाल्लंय ना सगळं अमेझिंग आहे, सगळं. तुम्हाला इथे यायचंय, त्यांचा भरपूर मोठा मेनू कार्ड तो चेक करा. त्यांचं हॉट चॉकलेट तर प्लीज मागवा, त्यांचं ब्रेड्स ट्राय करा, त्यांचे सँडविचेस ट्राय करा, चीज केक तर तुम्हाला खायचंच आहे. त्यामुळे इथे आलात ना आणि तुम्हाला आवडलं ना ते आवडणार आहे. आवडल्यावरती काय करायचंय, या ठिकाणी फोटो काढायचा आहे, इंस्टाग्रामवर स्टोरी म्हणून टाकायचं आहे, युट्यूब वरती पोस्ट करायचं आहे. मला टॅग करा, भाटूला टॅग करा, आम्ही नक्की रिशेअर करू. चला. आता ही अशा एका स्पॉटला घेऊन आली आहे की हिचं म्हणणं की ते मोस्ट अफोर्डेबल आहे. खूप इथे असे खूप अफोर्डेबल आणि अमेझिंग टेस्टी राईसेस आणि सरबत वगैरे मिळतात. सो आता आपण बघूयात. आणि मी पण ऐकलं की हे जे रुस्तम राईस आहे ना ह्यांच्याबद्दल मी खूप असं ऐकलंय की ह्यांचे प्रत्येक फ्लेवर म्हणजे यांचा जो आमला सरबत पण आहे ते ऍक्च्युअल आमला सरबत आहे. मग त्यांनी ते आमलात आणलंय की त्यांना जे पण बनवायच्या आहेत गोष्टी त्या ऑथेंटिक असणार आहेत. पॅकेजिंग एकदमच त्यांनी असं ट्रेंडी केलंय, लाईक युरोपियन स्ट्रीट दिसते. सो हा आहे अंडा धनिया राईस. हा त्याच्यात सोयाबीन आहे बघा. सोयाबीन छान आहे, अरोमा तर छान आहे. गुड क्वालिटी राईस. इथे पार्सलच मिळते तुम्हाला, हो. त्यामुळे तुम्हाला पार्सलच घेऊन जायचं का उभं राहून खायचं आमच्यासारखं. कॉलेजमध्ये डबा विसरलं कधी तर मग असं इथे येऊन घ्यायचं आणि खायचं असं आहे. पोट भरायला खूप छान राईस आहे 90 रुपयामध्ये. म्हणजे कांदा पण जो करपोला आहे त्याची छान एक टेस्ट लागते. राईस चांगल्या क्वालिटीचा आहे आणि सोयाबीनमुळे त्याला तो जो म्हणजे अगेन लोक वैतागतील पण जो नॉनव्हेज लवर वाल्यांना जो फील असतो ना तो पण इथे छान आहे. त्यामध्ये कुठे मिस नाही करतात की तुम्ही काही व्हेज खाताय. आणि तो जो पारसीवाला फील पण आहे रुस्तमजीवाला तो म्हणजे आहे कुठे. आणि त्यांनी एक वेगळा कॉम्बो बनवलाय याचा फ्लेवरचा आणि खूप टेस्टी आहे. काही खूप टेस्टी आहे, सुटसुटीत राईस आहे. आणि 90 रुपयासाठी क्वांटिटी खूप जास्त आहे. 2 लोक खाऊ शकतात. हा एक्झॅक्टली आरामात. माझ्याकडे डबल थम्सअप. आतापर्यंत माझ्या आयुष्यात पॅटीस कधीच वाटीत नाही घाललाय. हा वाटीतला पॅटीस आहे. मजाच. चला थोडासा सॉस घेतला, सॉस चटणी खाऊन बघूया. डिफरंट चटणी आहे, गोडूस आहे. अशी हो गुळासारखी आहे, गुळाची आहे. छान चटणी आहे गाईज. गाजर आहे ना, वाटाणा. मला जनरली सोया फार काही आवडत नाही पण अमेझिंग. व्हेरी डिफरंट टेस्ट. या आणि ना तो पॅटीस वरून क्रंची पण झालाय, तो चांगला फ्राय झालाय. आतनं असं मऊ आहे, मऊ एकदम एकदम. हे पण मेल्ट होतंय असं. आणि नुसता बटाटा लागत नाहीये. आणि सोयाबीन तर तुम्हाला ते फील पण नव्हतं. जसं पारसी फूड मध्ये ना ह्यांचं नॉनव्हेज पॅटीस खूप बाप लागतात युजली. चिकन पॅटीस, मटन पॅटीस बाप लागतात. पण हे व्हेज पॅटीस पण छान लागतंय. आणि मला वाटतं ही जी चटणी आहे अजून मागून घ्या. चटणी बाप आहे. हे पार्सल मागवा, तो राईस मागवा आणि राईस मध्ये लावून खा. मला पूर्ण संपलंय माझ्याकडनं, तर मी सांगतो खरंच फ्लेवर्स अमेझिंग आहेत. 35 रुपीजची गोष्ट आहे. आणि मला पहिलं खाल्लं ना मला असं काय वाटलं नाही, पण मी जेव्हा संपवली नाही डिश, माय गॉड, माझ्याकडनं या डिशला मिळतंय गोल्डन थम्सअप. सुपर, टू गुड. आणि इथे गंमत सांगतो, हे क्लीन प्लेट क्लब मध्ये गेलंय आणि आता हे ठाण्यामध्ये कुठे आहे, दुसऱ्या क्लब मध्ये, डस्टबिन क्लब आहे बघ. बास्केटबॉल खेळणं मस्त आहे. सो कांजी आणि हे आहे गोकर्णा चीज. बॉटला क्यूट आहेत आणि रंग पण खूप क्यूट आहेत. मला आवडलं. हे कांजी वरम आहे. हा फ्लेवर काय आहे म्हणजे हे खूप ऑथेंटिक आहे. हे खूप खूप ऑथेंटिक आहे. ऐक ना, एक्सचेंज करायचंय. मी थोडं पिती. हो पी प्लीज, प्लीज. मला बाकीची रिएक्शन पण हवी आहे. एक्सपेक्टेड नसणार आहे तुला. हो काहीतरीच वेगळं आहे.
सगळ्यांचे रिएक्शन बघितलं तू काय भाई हे ना तुम्हाला ट्राय करायला लागणार आहे ही गोष्ट. चल चालेल, मी सांगितलं थोडं चाटवाला फिलिंग आहे पिताना. पिऊन चाट होतो माणूस. की काय पाहिलं मी हे कंबुजा नंतर काही जर चांगलं लागलं असेल मला. ओ, हा हा तसं आहे. हो, हे कंबुजाचं कांजीवरम व्हर्जन आहे. हे थोडं लाईट आहे. हा म्हणजे ते चिल आहे, असं जरा गोड आहे. बोकांना काहीच नाहीये. हा पण मला रंग फार आवडला, म्हणजे हो. मी गोड आहे ते असं. हो हो, पण हे काहीतरी वेगळंच आहे, काही हे वेगळंच आहे. सो मग जी चव मला येते ना ह्याच्यामध्ये बीट आणि मस्टर्ड सीज मस्टर्ड सीज आहे त्याच्यात, आणि ते त्याने आंबवलंय, त्याला फर्मेंटेशन म्हणतात. हे तर उगीच पाहिलं असं वाटतंय. हे मला काय वाटतं, हे कोको कोलाला पाणी घातलंय लिटरली. पण हो म्हणजे कोको कोलाला पाणी घातलंय. हे प्यायलं तर आय थिंक हा, हे लिटरली इंडियन कोको कोला आहे. की कोको कोलाची सिक्रेट ह्याला पाहिजे होती पण नाही मिळाली, मग ह्याने आपली व्हर्जन बनवून टाकली. हा, जसं 3 पायाचा घोडा आहे. तू पण तो मूवी बघितलायस, ओके, तुझं काय ऑब्झर्वेशन आहे त्या मूवी बद्दल? मला असं वाटतं की आपण कुठल्या ना कुठल्या लेवलवर प्रत्येक कॅरेक्टरशी लिंक करू शकतो आणि रिलेट करू शकतो. आणि कितीही आपल्याला असं झालं की ओ हे माती खात आहेत, किंवा ओ हे आपल्याला ॲज ऑडियन्स कळतंय की ओ शिट नाही त्यांचे डिसिजन्स चुकतायत, पण ऑन अ इनर लेवल आपल्याला माहितीये की आपण पण तसं करतो. बरोबर. सो आय थिंक खूप जास्ती रिलेटेबल मूवी आहे. बूमर माणूस असणं म्हणजे आता, आणि हे तर आता बहुतेक बूमर, मिलेनियल आणि जेनझी हे तर मला वाटतं कोविड नंतर आलेले टर्म्स आहेत ते, आणि मला ते अंडरस्टँड करायचं नक्की काय हा फरक असतो. पण मला तुमच्याकडे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही आता अशी एक आर्टमध्ये स्वतःचं टॅलेंट दाखवलं की जी एज ओल्ड आणि शास्त्रीय संगीत असा मला गोष्ट आहे की ज्याला लोक म्हणतात की 17 घालून बसणारा माणूस असणार, आणि एक अशी इमेज असते त्या गोष्टीची, ओके, ती इमेज कम्प्लिटली ब्रेक करून आता तुम्ही ज्या आर्ट फॉर्मला सपोर्ट करताय, किंवा आता जसं आपण हा 3 पायाचा घोडा ज्याच्यासाठी आपण भेटलो की त्या मूवीचं प्रमोशन पण करायचंय, पण आता हा मूवी आपण तिघांनी बघितलेला आहे, बरोबर? तर हे असं काहीतरी जेव्हा तुमच्या समोर येतं तेव्हा तुम्हाला काय वाटतं हे कलेबद्दल आणि या जनरेशन बद्दल? मला असं वाटतं की माझ्यासाठी म्युझिक हॅज ऑलवेज बीन, काय म्हणतात त्याला, कॉम्प्रिहेन्सिव्ह. म्हणजे माझे आजोबा म्हणायचे देर आर 3 डिमेन्शन्स टू म्युझिक. एक तर ताल किंवा लय, दुसरा सूर, आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा अभिनय. सो गाण्यामध्ये पण आम्ही ज्या पद्धतीने व्यक्त होत असतो, एक त्याच्यामध्ये पण तो अभिनय असेल तर ते जास्ती रंजक होतं. आणि मला म्हणजे मी संगीत नाटकं केलेली आहेत, आणि त्याच्यानंतर आता 3 पायांचा घोडाकडे येतो मी. कसं की मी ऑडिओ ब्लॉग्स करायचो. आय डोंट नो इफ नोबडी नोज. 2015 साली सुहास देसले ज्याने आमचा अमलतास डिरेक्ट केला, तो हट्ट धरून बसला की राहुल हे करायला पाहिजे, आपण हे करूया. तर तो फोन घेऊन आला, मी किचनमध्ये बसलो होतो, तो म्हणलं काहीतरी गा. तर मी रणजितशी सही गायलो, आणि 3 मिनिटाचा तो पहिला ऑडिओ ब्लॉग मी केलेला. असे 2 सीझन्स केले मी, 20-20 एपिसोड, 10-15 एपिसोडचे. आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवलं होतं की बॉस हे सगळं झालं की एक व्हिडिओ ब्लॉग करायचा आपण, करूयात म्हणला तो. आणि तो काही झाला नाही, म्हणून मी त्याच्यावरती रागवून बसलो. आणि मग तो एक 3-4 आठवड्यांनी आला, आणि तो म्हणला मला खरं व्हिडिओ ब्लॉगच करायचं होतं, पण ही फिल्मची स्क्रिप्ट झाली. म्हणलं फिल्मची स्क्रिप्ट, म्हणलं फिल्म कशी करणार आपण? म्हणलं मला काहीच अनुभव नाही याच्यातला. आणि फिल्म म्हणजे आपल्याला जसं माहिती आहे की खूप पैसे लागतात, अमुक तमुक. तो म्हणला हे बघ, ते सगळे खूप गिफ्टेड फोटोग्राफर्स होते. म्हणलं कॅमेरा आम्ही करू, हे सगळे आपल्या त्याचं म्युझिक तू कर, गा, आणि 5-6 लाख रुपयामध्ये होईल फिल्म. म्हणलं एवढीच? म्हणलं करू, डन. मग ते 5-6 लाखाचे कसे 50, 75, 1, 1.25, 1.5 पर्यंत गेले मला कळलंच नाही. पण तरीही त्या स्पिरिटमध्ये ते सगळं झालं, आणि तशी ती पहिली फिल्म झाली. मला माहितीही नाही, म्हणजे ते सगळं क्रेडिट मी सुहासला देतो, कारण मी ॲक्टिंग करू शकीन, मी कॅमेरा फेस करू शकीन, याचं मला अजिबात काही गंध नव्हता. पण ॲब्सल्युटली ज्याला आपण हँड होल्ड करणं म्हणतो ना, तर ही टूक मी थ्रू मेनी प्रोसेसेस वेअर, म्हणजे ही गोष्ट मी शेअर केलेली नाही, पण मला एक साधारण फिल्मचे डायलॉग्स घेऊन तो म्हणायचा की मी तुला एक प्लेलिस्ट पाठवतो,
गाणी पाठवायचं होतं आणि मग हा डायलॉग आहे ना, मी ह्या सीन आहे ना, ह्याच्या मागे हे ऐक जस्ट इमोशन आणि म्युझिक हेल्प सो मच. म्हणजे आत्ताही माझ्या अंगावर काटा येतो की तू ठपकीने एकदम इमोट करायला लागतोस. इट स्टार्ट्स टॉकिंग टू यू. आणि ती फिल्म झाली. ती फिल्म आम्हीच ह्याच्यावर टाकली यूट्यूबवरती, खूप लोकांना आवडली. आणि त्या फिल्म नंतरच ह्याच टीमने 3 पायांचा घोडा ही फिल्म शूट झाली होती आणि सगळं झालं होतं. सो इट्स नॅचरल की मला सांगायला लागलं नाही. म्हणे मला जेव्हा त्यांनी सांगितलं की तुझं नाव टाकतोय प्रेझेंटर म्हणून, म्हणलं का, म्हणजे तसंही मी काम करणारच आहे. जसे आपण मित्र कॉलेजमध्ये करायचो तसंच आहे. म्हणलं मी ऑफकोर्स मी करणार आहे. म्हणून प्रेझेंटर कशाला, नाही तू राहुल देशपांडे प्रेझेंट्स करूया. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या फिल्मच्या पाठीमागे तसंही मी होतोच, पण आता ऑफिशियली त्यांनी एक टॅग दिलाय मला, कारण मी त्यातल्या त्यात थोडासा नोन फेस आहे म्हणून असेल. बरोबर. पण आय एम व्हेरी प्राऊड ऑफ द फॅक्ट की ही पण कमिंग ऑफ एज फिल्म आहे. 3 पायांचा घोडा. आणि लिटरली त्या कॅरेक्टर्स बरोबर तुम्ही जगता. तुम्हाला असं वाटतं की एव्हरी मोमेंट समवेअर डाऊन द लाईन तुमच्या आयुष्यामध्ये घडलेली आहे. अशा ना तशा प्रकारे आपण त्याला रिलेट करतो. यू विल फाइंड द जॉय ऑफ मेकिंग मिस्टेक्स. मी तर काय म्हणतो की मी खूप चुका केलेल्या आहेत आयुष्यात आणि मला कायम नवीन चुका करायला आवडतं. अरे सो मी हे नेहमी सांगतो की नवीन चुका करा, पण त्या ज्या चुका आहेत त्या पण आपण एन्जॉय करतो खूप. आणि ती ही फिल्म बघताना असं आपल्याला वाटतं की यार हे आपण केलेलं आहे, आपण ह्या गोष्टी केलेल्या आहेत. सो मला असं वाटतं की सगळ्यांना रिलेट होणारी फिल्म आहे आणि इट ॲब्सोल्युटली इज अ व्हेरी रॉ अँड अ रिअल फिल्म. हो आता ना आलेली खरी फिल्म आहे. त्याच्यामध्ये कुठलाही अभिनिवेश नाही आहे की आम्ही काय करतोय बघा. जे आपण जसे आत्ता बसलोय, आपण मित्र बसलेलो असतो, आपण मित्रांच्या आयुष्यात जे घडतं तेच तुमच्या समोर येतं. त्याच्यामुळे मला असं खूप वाटलं की नाही आपण शुड बी देअर फॉर दिस. अरे जशी आपली लाईफ ही प्रेडिक्टेबल नाही आहे की आपल्या लाईफ मध्ये माहिती नाही की काय होणार आहे, वरून काय झाड पडणार आहे, कोण काळा शिकणार आहे की मला कोणतरी भेटणार आहेत. आय डोंट नो. सेम त्या मूवीमध्ये की नेक्स्ट शॉट मध्ये काय होणार आहे, काय चाललंय, कुठे चालली आहे स्टोरी, नक्की कुठे घेऊन चाललेत आपल्याला, आता काय होणार आहे, पकडले जाणार आहेत, नाही पकडले जाणार आहेत, काय वाय भाडीपा ऑल्सो स्टँडिंग बिहाइंड दिस फिल्म. याचं मेन कारण हे आहे की जर आपण अशा मूवीजना सपोर्ट नाही केलं तर पुढे जाऊन आपल्याला अशा मूवी बनवायच्या आहेत. आपल्याला तो ऑडियन्स क्रिएट करायचा आहे आणि हा आमचा पूर्ण भाडीपाकडनं एक जेन्युइन प्रयत्न आहे की चांगल्या मूवीला सपोर्ट करायचं आहे. असं नाही की एकदा मराठी मूवी म्हणून सपोर्ट करायचं आहे, चांगली मूवी आहे म्हणून सपोर्ट करायचं आहे. जर तुम्ही फिल्म अप्रिसिएशन वाले असाल किंवा फिल्म मेकिंग मध्ये असाल किंवा तुम्हाला नाटकांमधल्या कुठले तरी असाल, तुम्ही कलाकार असाल तर तुम्हाला ही फिल्म खूप आवडणार आहे. कारण खूप शिकणार काय या फिल्म मधनं, डिरेक्शन मधनं, एडिटिंग स्टाईल मधनं, पॅटर्न मधनं सगळं क्रेझी लेवल आहे. सो प्लीज तो बघा. आणि आता तुम्ही इतक्या वेळ हा व्हिडिओ बघता त्यासाठी तुमचं खरंच धन्यवाद. आता एक लास्ट लोकेशन बाकी आहे जी म्हणजे जेनझीला काय सगळ्यांना आवडणार आहे कारण त्यांनी जुन्या गोष्टीला मॉडिफाय केलंय. राईटनी फिरशील. रुस्तम राईसला गोल्डन थम्सअप लागलेला आहे का, कारण ह्यांच्याकडे एकतर अफोर्डेबल प्राईस आहे आणि ह्यांचं फूडची टेस्ट लाजवाब आहे. ह्यांचे जे इवन हे पण आहेत, मी खाल्लं आयटम सोया किंवा पॅटीस, क्या पॅटीस आहे यार, त्याचा फ्लेवर शेवटपर्यंत जीवावरती रेंगाळत राहिलेला आहे. तुम्ही या, तो खा आणि आवडल्यावर ते काम करायचं आहे, स्टिकरबरोबर फोटो काढायचा आहे, इंस्टाग्रामवर टाकायचं आहे, स्टोरी म्हणून मला टॅग करा, भाटोबरा टॅग करा, मी नक्की रिशेअर करू. चला बाय बाय. सो आता ही आहे शेवटची लोकेशन आणि ही जेनझी काय म्हणा तुम्ही सगळेच दिसतात आतमध्ये. ही मोस्ट व्हायरल जागा पण आहे. सो चला जाऊया. तुपाचा घमघमाट सुटलाय इथे. आणि काय कुठली डिश आहे ही? सो ही आहे घी अनियन गार्लिक रोस्ट डोसा आणि हे माझं पर्सनल फेवरेट आहे इथलं. ब्रेकफास्टसाठी आणि फास्ट फूडसाठी हे लोकांनी जे क्रॅक केलंय ना, आणि आता ज्या नवीन काळामध्ये मी जेवढे हे बेने डोसाज आणि ह्या लोकांचे एवढे SOP सेट झाले आहेत ना की यांचे नुसते बिळं फुटली आहेत या स्टाईलची. पण त्यामध्ये कुठेतरी हे बँगलोर कॅन्टीन स्वतःचं तग धरून आहेत. आणि बघूया आता त्याचा तू फक्त टेक्स्चर बघ, म्हणजे काय काय आतमध्ये याच्यावर बघ ना. आणि एक तर जाळजुळ डोसा आहे पण एकदम क्रंची आणि क्रिस्पी आहे. बापरे बापरे, हे म्हणजे ह्यांनी तुपात त्याला लोळवलं आहे. भरलेलं आहे पूर्ण,
फक्त मला ना या पर्टिक्युलर डोस्यांमध्ये म्हणजे बेने म्हण हे म्हण येस. यात एवढं घी असतं ना, एवढं तूप असतं ना, की पहिली चव तुपाची लागते. ओके. आणि मला असं वाटतं जेन्युइनली की एवढ्या तुपात तुम्ही काहीही तळलं तर ते चांगलंच लागणार, कारण एवढं तूप आहे त्याच्यामध्ये. जेन्युइनली मला बॅटरचं खूप कौतुक असतं की बॅटर कसं लागतंय. तर ह्यांच्यामध्ये बॅटरमुळे ह्याचा असा मॅटर झालाय की ह्याला जे आहे ती बॅटरची चव नाही लागत. जी चव बिकॉज ऑफ म्हणजे- द हां. तूप. तूप खूप ओव्हर बोरिंग याच्यात खूप. पण व्हॉट आय रिअली लव्ह अबाउट दिस डोसा, आय एम टॉकिंग अबाउट लव्ह, रिअली लव्ह इज द टेक्स्चर. म्हणजे ही डिश जर माझ्या आजोबांनी खाल्ली ना तर ते मला टपलीत मारतील की हे काय खातोय ते, एवढं तेलकट आणि एवढं तुपकट आणि एवढ्या गोष्टी. पण यंग पोरांना हे बाब आयटम आहे. ती काय बोलत नव्हतं, खात चालली आहे. मला खूप ती बघताय फक्त तू बोल मी खाते. मी बोलतो टेक्स्चर वाईज चव पण कुठली चव, याचे मसाले लावले त्याला. म्हणजे हा जो आतला आयटम आहे सगळा, हा कांदा आणि हे व्हेरी टेस्टी. हा रोज नाही खाऊ शकत. बरोबर. बजराज कॅफे म्हणा, रामाश्रय म्हणा, माटुंग्यामधलं, जिथे मी लहानाचा मोठा झालो डोसे खाऊन, ते डोसे मी एव्हरी डे खाऊ शकतो. एव्हरी डे. हे डोसे मी एव्हरी डे नाही खाऊ शकत. हे वन्स इन स्वतःला ट्रीट करायचंय. त्यामुळे हे डोसे छान आहेत, नो डाऊट. चव बी अप्रतिम. चटण्या खाऊन बघूयात आपण, चटण्या खाल्ल्याची. खोबरं खूप आहे बघा. म्हणजे हे जे नाव आहे बँगलोर कॅन्टीन, ते कुठेतरी मॅच होतं, कारण बँगलोरचे डोसे असे आहेत. हे बँगलोरचे डोसे म्हणजे असे जाडे तुपाने भरलेले डोसे असतात, पण त्याच्या बॅटरला थोडी चव असते. त्यांचं बॅटरला काही चवच नाही. तसं बघायला गेलं तुला वाटतं काही आंबटपणा नाही त्याला काही असं. हो, तो एक डोसाचा असतो, तो काही नाही आहे. तर बाकी सगळं टेस्टी आहे. आणि तू बघता डोसा संपला, बाहेरनं क्रिस्पी असलं तरी आतून आतून soft आहे. सॉफ्ट आहे. हो. मला ते फार आवडतं. टेक्स्चरसाठी मी 100% फुल ऑन मार्क्स त्याला. हो. म्हणजे जर मला ह्याला थम्सअप द्यायचं आहे तर नक्कीच ह्याला माझ्याकडे ट्रिपल थम्सअप आहे. ह्याला जसा 3 पायाचा घोडा आहे आपला, येस. त्याला पण आमच्याकडनं ट्रिपल थम्सअप आहे त्या घोड्याला, आणि मूवीला गोल्डन थम्सअप आहे. सो आता हे जे 2 आयटम आहेत ना, तुम्ही जेनजी असाल नसाल कोणी असाल, हे तुम्ही मिस करू शकत नाही. तुम्हाला कळतं मगापासून मी प्रत्येक गोष्ट शेअर करतोय, पण एक गोष्ट शेअर होत नाहीये, ती आहे कॉफी सॉफ्टी. हो, बरोबर. ही बाप आहे, ही बाप. सो आपण ट्राय करूया पहिलीच. तू पटकरून घेतलंस. हा, हे म्हणजे आउट ऑफ दिस वर्ल्ड. मला सॉफ्टी माझा फेवरेट प्रकार आहे. टेक्स्चर हो, चव अजिबात खोटं गोड वाटत नाहीये. एक्झॅक्टली. लिटरली कॉफीची सॉफ्टी आहे ही. आणि फिल्टर कॉफीची अशी चव लागते अशी प्रॉपर. इथे येऊन हा आयटम तर ट्राय केलाच पाहिजे बाय डिफॉल्ट, कारण याला माझ्याकडनं मिळतोय गोल्डन. दिस इज क्रेझी लेवल. हे स्किबिडी नाही काय, इथे नाही स्किबिडी. स्किबिडी नाही बोलत, मग काय ABCD. दिस इज लिट. दिस इज लिट गाईज, दिस इज रिअली लिट. स्ले वगैरे पण म्हणू शकतो. हे स्ले आहे, हे स्ले आहे. याने खाऊन तुमचा ओरा +2 होणार, +10 होणार. हा खाऊन तुमचा ओरा. इट स्लॅब्स. इट स्लॅब्स. येस. खूपच छान दिसतं असं सँड पेपर टेक्स्चर. हो हो हो, सॉफ्ट सॉफ्ट सॉफ्ट. नाही, आपण आधीचा चीज केक खाल्ल्याने आय थिंक. नाही, तो चीज केक होता, हा केक आहे. नाही आवडला मला. म्हणजे छान आहे. नाही, मला छान पण नाही आवडत. मला तो आधीचा चीज केक आय डोंट थिंक. हा तेलकट आहे, तुपकट आहे हा. आणि अनफॉर्च्युनेटली आपला स्टार्टिंगला राहुल देशपांडे होते, पण आता ते थांबू शकले नाहीत, कारण त्यांना एक मेडिकल इमर्जन्सी आली. प्रत्येकाला किती माणूस मोठा असला की काहीतरी त्रास असू शकतोच, आणि तसा त्यालाही येतो. माणूसच आहे, जरी आपल्याला तो देव वाटत असेल गाताना तरी तो माणूसच आहे. त्यामुळे ते असं प्रॉमिस केलं त्यांनी की आम्ही हा एपिसोडला नाही राहू शकलो, पण नेक्स्ट एपिसोड आम्ही नक्की कुठला तरी करू पुण्यामध्ये. तेव्हा श्रेया असेल का तुम्ही कमेंट करून सांगा. आणि थँक्यू श्रेया, तू खूपच मजा आणलीस आजच्या एपिसोडमध्ये. खूप तुझी एनर्जी मस्त आहे, आणि मी
आज लिटरली एका जेन्झीवर हँगआउट करून मला पण फन वाटलंय आणि मला जेन्युनली वाटतं अजूनही की हे जेन्झी म्हणजे फक्त शब्द आहेत. शेवटी तुमचं वाईब मॅच झाली पाहिजे बरोबर. आणि मग तो 70चा म्हातारा पण असू दे किंवा यंग पोरगी असू दे, त्यांचे वाईब मॅच झाले तर भाई काय फरक पडत नाही मग कुठल्या जनरेशनचे होते. एक्झॅक्टली. सो कमेंट करून सांगा तुम्ही कुठल्या जनरेशन मधले आहात आणि जर तुम्हाला हाचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, दुसऱ्यांचे फोन घ्या त्याच्यावर सबस्क्राईब करा आम्हाला आणि हाईप करा. चला अशाच प्रकारे आमचा ओरा तुम्ही प्लस 10,000 करा. सो फिल्टर कॉफीच्या फिल्टर सॉफ्टीला माझ्याकडनं मिळाला एक गोल्डन थम्सअप. कारण बाप गोष्ट आहे ती, बाप तुम्हाला येऊन ट्राय करावं लागणार आहे. तुम्ही मोठे असाल, लहान असाल, कोणी असाल, तुम्हाला ती गोष्ट आवडणारच आहे. एक काम करा, आवडल्यावरती या स्टिकरबरोबर फोटो काढायचा आहे तुम्हाला, भाटुबाच्या इंस्टाग्रामवर स्टोरी म्हणून टाकायचं आहे, मला टॅग करा, भाटुबाला टॅग करा, आम्ही नक्की रिशेअर करू. चला बाय बाय.